अजून एक याला जोडूनच एक प्रश्न विचारतो मला. आज आम्ही सगळेजण आपण सोशल मीडिया वापरतो. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल. याच्यावरती आम्ही बघतो की कोणीतरी असंच भरती होतं एकदम लहान वयामध्ये. तो भरती झाल्यानंतर त्याला वाटतं की आपल्याला सगळंच येतं. मग तो स्वतःचं पुस्तक पब्लिश करतो. मग काहीतरी ऑनलाईन टेस्ट सिरीज काढायच्या, ऑनलाईन क्लासेस चालू करायचे. विद्यार्थ्यांनी ह्याकडे कसं बघितलं पाहिजे? आता कसं आहे, नवीन नवीन पोलीस झाल्यावरती प्रत्येकाला वाटतं मला फेमस व्हायचं. बाकीचे भरपूर जणांचे लाख लाख 2-2, 4-4 लाख फॉलोअर्स झालेले असतात पोलिसांचे. त्यांनाही वाटतं की बाबा मलाही पोलीस म्हणजे काय हे भरपूर सगळेच बनवतात असं नाही. खूप क्वचित पोरं असतात की ते बनवतात. पण त्याच्यानंतर त्यांचे फॉलोअर्स वाढल्याच्या नंतर जे 18 वर्ष 20 वर्ष अशा मुलांचं वय असतं त्यांना ते चांगलं वाटतं की बाबा हे सर पोलीस झाले. मग त्यांच्या एक रिस्पेक्ट तयार होते त्यांच्या मनामध्ये. त्याच्यामुळे त्याच्यानंतर ते काय कर ह्याच्यावरती बिझनेस सुरू करतात किंवा बाबा आमचं ॲप घ्या किंवा बाबा चला 49 रुपयाला नोट्स, 49 रुपयाला नोट्स, हे पोलीस भरतीच्या. म्हणजे आता नोट्स वगैरे आले म्हणजे पुस्तकं काही फेकून द्यायचे का? त्याच्यामध्ये पुस्तकांमध्ये पोलीस भरतीला काय महाराष्ट्राचं भूगोल, भारताचं भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास वगैरे हे सगळं सेम आहे. हे काय बदलणार नाहीये. त्याच्यामुळं यांनी किती नोट्स आणल्या तरी त्या पुस्तकातले प्रश्न कोणी किती पण पुस्तकं काढली तरी त्या पुस्तकातले 10 प्रश्न तरी पोलीस भरतीला येणार नाही.